पुण्यातल्या एकता नगरीमध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे। कारण खडकवासला धरणामधून 39,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये येत आहे। आपण पाहतोय की आपल्याला बाजूलाच मुळामुठीचं पात्र पाहायला मिळते, मात्र नदी पात्रालगतच्या असणाऱ्या जवळपास 4 सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आता भरलेलं आहे। बेसमेंटमध्ये आपण पाहतोय की पाणी मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे बेसमेंटमधलं सगळं साहित्य जे आहे ते पाण्याखाली बुडालेलं आपल्याला पाहायला मिळते। या घरामध्ये जे साहित्य होतं ते आता पाण्याच्या बरोबर बाहेर येताना पाहायला मिळते। जर कदाचित पाण्याची पातळी आणखी वाढली तर मग मात्र गंभीर परिस्थिती या सगळ्या सोसायट्यांमध्ये निर्माण होऊ शकते। त्यामुळे वरच्या मजल्यावरती असणाऱ्या सुद्धा लोकांना साहित्य पुरवण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागेल। सध्या या नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर कदाचित वरती सोय नसेल तर महानगरपालिकेने जी निवारा केंद्र उभारलेले आहे ते निवारा केंद्रामध्ये आपल्या सगळ्यांची व्यवस्था केली जाईल। त्यामुळे लवकरात लवकर बाहेर यावं। मात्र वरचे नागरिक जे आहेत ते खाली यायला तयार नाहीत। ते म्हणतात की आम्ही सुरक्षित आहोत, मात्र जर कदाचित पाण्याची पातळी अशी उंची वाढत राहिली तर मग मात्र वरच्या नागरिकांना साहित्य जे आहे ते पुरवणं सुद्धा अवघड होऊ शकतं। तुमचं काय म्हणणं, खाली येणार आहेत की नाही वरचे? खाली आता 100% पाणी येणार, कारण आमच्या घरात पाणी जायला 4 ते 6 इंच राहिलेले। आम्ही रात्रीपासून बाहेरच म्हणजे आई वडील सगळ्यांनी आम्ही बाहेरच थांबलोय। आता घरात जसं सामान आहे तसं ठेवून गेलोय आहे, तसं आता घरात पाणी यायची शक्यता आहे। आता आपण पाहतो की ते म्हणतात की घरामध्ये पाणी शिरायला 4 ते 5 इंच कमी आहे। जर कदाचित पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला तर दुपारपर्यंत एकता नगर मधली परिस्थिती जी आहे ती गंभीर बनू शकते। कॅमेरा पर्सन नागेश माडेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।